नमस्कार. या विशेष चर्चेत आपलं स्वागत आहे. आज आपल्यासमोर काही असे स्रोत आहेत जे शेवटच्या काळातील घटनांबद्दल एका विशिष्ट आणि खूपच तपशीलवार दृष्टिकोनातून बोलतात. सेकंड कमिंग किंवा पुनरागमनाबद्दल आपल्या सगळ्यांच्या काही ना काही कल्पना असतात, पण या स्रोतांमध्ये तर एक संपूर्ण कालक्रम म्हणजे एक नकाशाच दिला आहे. आज आपलं ध्येय हेच आहे की या नकाशातील महत्त्वाचे टप्पे समजून घ्यायचे. यात 7वा कर्ण वाजण्यापासून ते पहिल्या पुनरुत्थानापर्यंत आणि त्यानंतर होणाऱ्या अंतिम न्यायापर्यंत सर्व काही आहे. आणि विशेषतः या पहिल्या पुनरुत्थानासाठी नक्की कोण पात्र ठरतं हा मुद्दा मला खूपच रंजक वाटतो. चला तर मग या स्रोतांमध्ये नेमकं काय दडलंय ते शोधायला सुरुवात करूया. तर ह्या सगळ्या घटनाक्रमाची सुरुवात होते ती 7व्या कर्णाच्या घोषणेने. स्रोत सांगतात की जेव्हा हा कर्णा वाजवला जाईल तेव्हा जगात एक खूप मोठं स्थित्यंतर होईल. नक्की काय आहे ही घटना? हो, स्रोतांनुसार हा एक निर्णायक क्षण आहे. याला शेवटचा कर्णा असंही म्हटलं आहे. जेव्हा तो वाचतो तेव्हा 2 मुख्य गोष्टी घडतात. एक, पहिल्या पुनरुत्थानाची प्रक्रिया सुरू होते आणि 2, एक घोषणा होते की जगाचे राज्य आता परमेश्वराचे आणि त्याच्या ख्रिस्ताचे झाले आहे. अच्छा. म्हणजे जणू काही जाहीर केलं जातंय की आतापासून जगात अधिकृतपणे देवाचं राज्य सुरू झालं. ओके. म्हणजे ही फक्त एक घटना नाही, तर एका मोठ्या वैश्विक नाटकातील महत्त्वाचा अंक आहे असं म्हणायला हरकत नाही. मला या स्रोतांमधली एक गोष्ट खूप महत्त्वाची वाटली, ती म्हणजे ही घटना देवाच्या आज्ञांच्या सत्यतेची पुष्टी करते. हा मुद्दा थोडा क्लिष्ट वाटतोय. याचा नेमका अर्थ काय? हां, या संपूर्ण चर्चेचा पाया आहे असं म्हणू शकतो आपण. या स्रोतांनुसार सुरुवातीपासून एक वैश्विक वाद सुरू आहे. सैतानाचा मुख्य आरोप हा आहे की देवाने दिलेल्या आज्ञा, प्रेमाची आज्ञा विशेषतः प्रेमाची आज्ञा मानवासाठी पाळणं अशक्य आहे. आणि जर त्या पाळता येत नसतील तर त्या अन्यायकारक आहेत. आणि जर त्याचा हा दावा खरा असेल तर देवाचं राज्य हे न्यायाचं नाही तर मृत्यूचं राज्य ठरेल. कारण आज्ञा न पाळल्यास शिक्षा मृत्यू आहे. आणि इथेच हुतात्मा साक्षीदारांची भूमिका येते, बरोबर? ते या वादाचा निकाल लावतात. अगदी बरोबर. हे हुतात्मा साक्षीदार मृत्यूपर्यंत देवाच्या आज्ञांचं पालन करतात आणि स्वतःच्या त्यागातून हे सिद्ध करतात की देवाच्या आज्ञा पाळल्या जाऊ शकतात, त्या अशक्य नाहीत. त्यांच्या या कृतीमुळे सैतानाचा दावा खोटा ठरतो आणि देवाच्या न्यायाची, त्याच्या आज्ञांच्या योग्यतेची जागतिक स्तरावर पुष्टी होते. थांबा, म्हणजे हा क्रम असा आहे, आधी हुतात्मे मृत्यू पत्करून सिद्ध करतात की देवाच्या आज्ञा पाळणं शक्य आहे. हो, त्यामुळे देवाचा न्याय योग्य ठरतो. आणि एकदा का हे सिद्ध झालं की मग जे आज्ञा पाळत नाहीत त्यांच्यावर न्याय लागू होतो. म्हणजेच त्या 7 पिढ्या येतात, बरोबर? तुम्ही अगदी अचूक पकडलंय. हाच तो क्रम आहे. एकदा देवाच्या बाजूने खटला जिंकला गेला की मग शिक्षा सुनावली जाते. म्हणूनच या स्रोतांमध्ये म्हटलं आहे की 7व्या कर्ण्याच्या आतच 7 पिढा समाविष्ट आहेत. ते यरिहो शहराचं उदाहरण देतात. अच्छा. जसं इस्रायली लोकांनी 7व्या दिवशी 7 कर्णे वाजवून शहराभोवती 7 प्रदक्षिणा घातल्यावर भिंती कोसळल्या, तसंच 7वा कर्णा वाजवल्यावर देवाचा अंतिम कोप त्या लोकांवर प्रकट होतो जे आज्ञा मोडतात. हे स्पष्टीकरण खूपच महत्वाचं आहे. आता यातूनच पुढचा मुद्दा येतो, तो म्हणजे पहिले पुनरुत्थान. स्रोतांमध्ये याला उत्तम पुनरुत्थान असंही म्हटलंय. मग या विशेष पुनरुत्थानात कोणाचा समावेश होतो? कारण हे ऐकायला खूपच निवडक वाटते. हो, आणि स्रोत याबद्दल अजिबात संदिग्ध नाहीयेत. ते अगदी स्पष्टपणे सांगतात की केवळ आणि केवळ हुतात्मा साक्षीदार हेच पहिल्या पुनरुत्थानाचा भाग असतात. केवळ हुतात्मा साक्षीदार? हो, प्रकटीकरण 20 मध्ये याचं वर्णन आहे. हे ते लोक आहेत ज्यांचं येशूच्या साक्षीसाठी आणि देवाच्या वचनासाठी शिरच्छेद केला गेला होता आणि ज्यांनी श्वापदाची किंवा त्याच्या प्रतिमेची उपासना केली नाही किंवा ती खून घेतली नाही. बरोबर, किंवा त्याच्या नावाची खूण आपल्या कपाळावर किंवा हातावर घेतली नाही. आणि या त्यागाचं बक्षीस म्हणून त्यांना ख्रिस्तासोबत 1000 वर्ष राज्य करण्याचा अधिकार मिळतो. पण हे ऐकायला खूपच कठोर वाटतं. म्हणजे ज्या व्यक्तीने आयुष्यभर चांगलं काम केलं, इतरांची सेवा केली, पण त्याला हौतात्म्याची संधी मिळाली नाही, त्याला ते बक्षीस मिळणार नाही. स्रोतांनुसार यावर काही अधिक स्पष्टीकरण आहे का? हा एक स्वाभाविक प्रश्न आहे आणि यावर स्रोत रोमकरांस पत्र 8चा हवाला देतात. तिथे म्हटलं आहे की जर आपण त्याच्याबरोबर दुःख सोसले तर त्याच्याबरोबर गौरवलेही जाऊ.
या स्रोतांनुसार ते 1000 वर्षांचं राज्य हे केवळ एक बक्षीस नाही, तर ते एक विशिष्ट अधिकारपद आहे. आणि ते मिळवण्यासाठी ख्रिस्तासाठी दुःख सोसणं ही एक अट आहे. अच्छा. ज्याप्रमाणे सैन्यात विशिष्ट पराक्रमासाठी विशेष पदक मिळतं, त्याचप्रमाणे हौतात्म्याच्या त्यागासाठी हे विशेष गौरव आहे. अच्छा, म्हणजे मुद्दा समानतेचा नाही, तर विशिष्ट भूमिकेसाठी असलेल्या पात्रतेचा आहे. मग बाकीच्या संतांचं काय होतं? ते कुठे असतात? बाकीचे मृत व्यक्ती, ज्यात इतर संतही येतात, ते 1000 वर्ष पूर्ण होईपर्यंत जिवंत होत नाहीत. ओके. त्यांचं पुनरुत्थान नंतर होईल, जेव्हा शुभ्र सिंहासनासमोरचा न्याय होईल. त्या न्यायाच्या वेळी त्यांच्या कर्मांनुसार त्यांच्या विश्वासाची परीक्षा घेतली जाईल. त्यामुळे त्यांना वगळलं जात नाही, पण त्यांचा क्रम आणि भूमिका वेगळी आहे. ठीक आहे, म्हणजे पहिल्या पुनरुत्थानात फक्त हुतात्मेच येतात. पण मग माझ्या मनात एक प्रश्न येतो की मरणापासून ते या पुनरुत्थानापर्यंत हे आत्मे जातात कुठे? कारण आपण जसं समजतो तसं थेट स्वर्गनरक असं काही नाहीये, बरोबर? बरोबर. हे थेट स्वर्ग किंवा नरकात जाण्या इतकं सोपं नाही. स्रोत एका प्रक्रियेचं वर्णन करतात. जेव्हा एखादी व्यक्ती मरते, तेव्हा तिचं शरीर मातीत परत जातं. पण तिचा आत्मा किंवा जीव कुठे जातो हे सांगण्यासाठी स्रोत मूळ कोरियन शब्द वापरतात. आत्मा या अर्थी होण म्हणजे होण हा शब्द आहे. हा जीव हेडिस नावाच्या ठिकाणी निकालाची वाट पाहतो. ही जागा थेट स्वर्ग किंवा नरक नाही, तर एक प्रकारची प्रतीक्षा अवस्था आहे, जसं कोर्टाच्या निकालाची वाट पाहणं. हे खूपच रंजक आहे. म्हणजे हुतात्म्यांना सुद्धा या हेडिसमध्ये थांबावं लागतं. हो, आणि इथेच गोष्ट अधिक स्पष्ट होते. स्रोत प्रकटीकरण 6 कडे लक्ष वेधतात, जिथे मारलेल्यांचे आत्मे वेदीखाली न्यायासाठी आक्रोश करत आहेत. अच्छा. म्हणजे ते स्वर्गात सिंहासनावर बसलेले नाहीत, तर न्यायाची वाट पाहत आहेत. स्रोत तर असंही सांगतात की दावीदसारखा महान भक्तसुद्धा स्वर्गात गेला नाही. खरंच? हो, कारण ख्रिस्ताच्या प्रायश्चित्ताशिवाय पुनरुत्थानाचा मार्गच खुला नव्हता. त्यामुळे प्रत्येकजण, अगदी हुतात्मेही, वाट पाहतात. फरक इतकाच की हुतात्म्यांना पहिल्या पुनरुत्थानातून पहिल्यांदा बाहेर काढलं जातं. आणि जेव्हा त्यांचं पुनरुत्थान होतं तेव्हा त्यांना मिळणारं शरीर कसं असतं? कारण स्रोत सांगतात की ते देवदूतांसारखे होतात. हो, त्यांना आध्यात्मिक शरीर मिळतं, जे अविनाशी असतं. ते देवदूतांसारखे होतात, म्हणजे ते कायमचे जगतात आणि त्यांना मृत्यू नसतो. मात्र स्रोत इथे एक लहानशी गूढ गोष्ट तशीच ठेवतात. ते म्हणतात की हे स्पष्ट नाही की पुनरुत्थान झाल्यावर व्यक्तीचा आत्मा म्हणजे होण तसाच राहतो की नाही, किंवा देवदूतांना आध्यात्मिक शरीर असतं की ते फक्त आत्मे म्हणजे यॉंग आहेत. यावर ते अधिक भाष्य करत नाहीत. समजलं. पण हे जरा विरोधाभासी नाही का? एकीकडे स्रोत म्हणतात की पुनरुत्थान हे आज्ञा पाळल्याचा पुरावा आहे, आणि दुसरीकडे हेच स्रोत सांगतात की पाऊल आणि पेत्र यांच्यासारखे महान लोकही अपूर्ण होते. त्यांच्यात वाद झाले, पेत्राने ढोंगीपणा दाखवला. मग जर तेच परिपूर्ण नसतील तर त्यांच्याकडून आज्ञा पालनाची अपेक्षा कशी काय केली जाऊ शकते? मला हा मुद्दा कळला नाही. आणि हाच या संपूर्ण चर्चेचा गाभा आहे. तुम्ही अगदी योग्य ठिकाणी बोट ठेवला आहे. यावर स्रोत एक अत्यंत महत्वाचा आणि खरं तर सुंदर युक्तिवाद करतात. ते म्हणतात की देवाच्या सर्व आज्ञांचा सार 2 गोष्टींमध्ये आहे: देवावर प्रेम करणे आणि आपल्या शेजाऱ्यावर प्रेम करणे. बरोबर. तर देवाने मानवाकडून अपेक्षित असलेली प्रेमाची अंतिम मर्यादा कोणती? ती म्हणजे आपले जीवन दुसऱ्यासाठी अर्पण करणे. म्हणजे येशूने जे केलं तेच. अगदी तसंच. म्हणून स्रोतांचा युक्तिवाद असा आहे की जर कोणी ख्रिस्तावरील आणि इतरांवरील प्रेमापोटी आपले जीवन अर्पण केले, म्हणजे हौतात्म्य पत्करले, तर त्याच्या इतर मानवी त्रुटी किंवा अपूर्णता पाप म्हणून गणल्या जात नाहीत. म्हणजे त्यांचं ते अंतिम प्रेम त्यांच्या सगळ्या लहान-सहान चुकांवर पांघरून घालतं. वा, म्हणजे हे खूपच वेगळं आहे. याचा अर्थ देव आपल्या चुकांची यादी करत नाहीये, तर आपल्या प्रेमाची अंतिम पातळी बघतोय. म्हणजे हौतात्म्य हे एक प्रकारे सर्व लहान चुकांवर मात करणारं प्रेम आहे. ही कल्पनाच खूप शक्तिशाली आहे. हे निर्दोष असण्यापेक्षा आपल्या इच्छेच्या दिशेबद्दल अधिक आहे. बरोबर. मुद्दा आहे इच्छेच्या दिशेचा. अगदी मृत्यूपर्यंत प्रेम करण्याची इच्छा. आणि स्रोत हेही स्पष्ट करतात की हे केवळ मानवी शक्तीने साध्य होत नाही. अच्छा, इथे पवित्र आत्म्याची भूमिका येते. हो, पवित्र आत्मा व्यक्तीला ते अंतिम प्रेम करण्यास सक्षम करतो, पण तेव्हाच जेव्हा त्या व्यक्तीला तसं प्रेम करण्याची इच्छा असते. देव कोणावरही जबरदस्ती करत नाही.
आणि म्हणूनच कोणीही, अगदी एखादा गुन्हेगार, आजारी व्यक्ती किंवा गुलाम, प्रेमाची ही मर्यादा गाठू शकतो. कारण हे शारीरिक शक्तीवर नाही, तर पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यावर आणि व्यक्तीच्या इच्छेवर अवलंबून आहे. हे सगळं ऐकून आता 1000 वर्षांच्या राज्यानंतर काय होतं हे जाणून घेण्याची उत्सुकता वाढली आहे. ज्यांचा न्याय होतो त्यांचं काय? स्रोतांमध्ये अग्नीच्या सरोवराचा उल्लेख आहे, जो शिक्षेचं प्रतीक मानला जातो. याबद्दल स्रोत काय सांगतात? हो, पण इथेही स्रोत पारंपरिक कल्पनेपेक्षा थोडा वेगळा विचार मांडतात. ते म्हणतात की शिक्षेचे वेगवेगळे स्तर आहेत. ज्याने जास्त वाईट कृत्य केली त्याला जास्त शिक्षा मिळते. पण महत्वाचा मुद्दा हा आहे की ही शिक्षा अनंत यातना देणारी नाही, जी व्यक्तीच्या स्वतंत्र इच्छाशक्तीला बदलून टाकेल किंवा परिपूर्ण करेल. असं का? अनंत शिक्षेची कल्पना तर खूप प्रचलित आहे. स्रोत यामागे काय तर्क देतात? त्यांचा तर्क खूपच सखोल आहे. ते म्हणतात की स्वतंत्र इच्छाशक्ती केवळ प्रेमाने परिपूर्ण होते, शिक्षेने नाही. ओके. आली असती तर देवाने सुरुवातीला सर्व प्राण्यांना अग्नीच्या सरोवरात टाकून सरळ केलं असतं ना. पण देवाने तसं केलं नाही. त्याने प्रेमाचा मार्ग निवडला. ज्यांना वधस्तंभावरील देवाचं निस्वार्थ प्रेम बदलू शकलं नाही, त्यांना शिक्षा काय बदलणार, की नाही? ही गोष्ट मला खूपच रंजक वाटते. म्हणजे शिक्षेचा उद्देश छळ करणं नाही, तर पापाचा अंत करणं आहे. याबद्दल अधिक सांगा ना. बरोबर. म्हणून लेखक असा अंदाज लावतात की अग्नीच्या सरोवरात आपल्या पापांचे योग्य ती शिक्षा भोगल्यानंतर ते दुष्ट आत्मे कदाचित अस्तित्वहीन होतील. त्यांचं अस्तित्वच संपेल. अच्छा, नष्ट होतील. हो, अग्नीच्या सरोवराची कल्पना अनंत शिक्षेसारखी वाटत असली तरी स्रोतानुसार ती एका मोठ्या रिसेट बटनासारखी आहे, जिथे जे काही वाईट आहे, पाप आहे, ते कायमचं नष्ट होतं, जेणेकरून नवीन शुद्ध सुरुवात करता येईल. ती छळाची जागा नाही, तर अंताची जागा आहे. याचा अर्थ हुतात्म्यांच्या न्यायासाठी तो जो आक्रोश आहे, तो वैयक्तिक सुडासाठी नाही. त्यांना शिक्षा द्या असा त्याचा अर्थ नाही. अजिबात नाही. तो आक्रोश सृष्टीतील सर्व गुन्हेगारी, अन्याय आणि जुलूम संपवण्यासाठी आहे. ते दुःखाचं चक्र थांबवण्याची आणि अशी एक सृष्टी निर्माण करण्याची मागणी आहे, जिथे पापाचं अस्तित्वच नसेल आणि कोणीही कोणावर अन्याय करणार नाही. ही एक वैश्विक न्यायाची मागणी आहे. तर या सगळ्याचा विचार केल्यावर असं लक्षात येतं की आपण केवळ घटनांच्या एका टाईमलाईनचा अभ्यास केला नाही. आपण 7व्या करण्यापासून ते हुतात्म्यांचं पहिलं पुनरुत्थान, त्यांचं 1000 वर्षांचं राज्य आणि त्यानंतर होणारा अंतिम न्याय पाहिला. पण या सगळ्याच्या मुळाशी प्रेम आणि स्वतंत्र इच्छाशक्ती यावर आधारित एक सखोल तत्वज्ञान आहे. हो, यातली सर्वात आकर्षक गोष्ट तीच आहे. दुःख, प्रेम आणि न्याय यांच्यातला तो आंतरिक तर्क. ही केवळ घटनांची मालिका नाही, तर देवाचा न्याय कसा आहे आणि खरा विश्वास कशाला म्हणतात याबद्दलचा एक मोठा धार्मिक युक्तिवाद आहे. आणि या युक्तिवादानुसार विश्वासाचा अंतिम पुरावा म्हणजे असं प्रेम जे स्वतःचं सर्वस्व त्याग करायला, अगदी जीवन द्यायलाही तयार आहे. हे खरंच खूप वेगळं आहे. हे आज्ञांच्या कल्पनेला केवळ नियमांच्या पुस्तकातून बाहेर काढून प्रेमाच्या सर्वोच्च अभिव्यक्तीच्या पातळीवर आणून ठेवतं. आणि स्रोत ह्याच गोष्टीवर जोर देतात की प्रेमाची आवश्यक मर्यादा म्हणजे आपलं जीवन देणं. यातूनच आजच्या चर्चेच्या शेवटी एक विचार करण्यासारखा प्रश्न निर्माण होतो. तो कोणता? ज्या जीवनात आपल्याकडून हौतात्म्याची मागणी केली जात नाही, अशा आपल्यासारख्या सामान्य जीवनात तत्वतः तो अंतिम त्याग करण्यास तयार असलेलं प्रेम जगणं म्हणजे नेमका काय? ते प्रेम आपल्या रोजच्या जगण्यात, आपल्या निर्णयांमधून आणि आपल्या नात्यांमधून कसं दिसेल? हा विचार करण्यासाठी एक खूप मोठा प्रश्न आहे.